माझ्या विरोधात बोलताना असंही म्हटलं जातं, कुठं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी धर्मांतर केलं, कुठं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, कुठं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी धर्मांतर केलं, कुठं क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आणि धर्मांतर केलं असंही बोललं जातं. काय त्यांचं अज्ञानाची काय करावं त्यांच्या अज्ञानाला. अरे पण लहुजी वस्ताद, क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी धर्मांतर केलं नाही, बौद्ध धर्म स्वीकारला नाही. अरे पण ते हिंदू धर्मात राहा असं म्हटले का मातंग समाजाला? त्यांनी धर्म व्यवस्था नाकारली, धर्म नाकारला त्यांनी. इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारली. त्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी चळवळ केली. क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आणि इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था, इथली हिंदू धर्म व्यवस्था नाकारली. त्या व्यवस्थेच्या विरोधात क्रांतीच्या चळवळीचं रक्षण करण्याचं काम क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांनी केलं. आणि तसंच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी धर्मांतर केलं नाही म्हणताय, बौद्ध धर्म स्वीकारला नाही म्हणतात, परंतु हिंदू धर्मात राहावा म्हणलेत. काय ते धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढलेत. त्यांनी धर्म व्यवस्था नाकारली आणि धर्म व्यवस्था नाकारली, धर्म नाकारला म्हणजेच बौद्ध धर्माकडे चला असा दिशा दर्शन करणारा विचार आणि भूमिका त्यांनी आणि संदेश दिला. हेच आपण समजून घ्यायचं आहे. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीचं जग बदलण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सांगितला. जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. म्हणजे इथल्या धर्म व्यवस्थेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव अण्णाभाऊ साठे यांनी घातलेला आहे. तो घाव घालायला सांगितलेला आहे. म्हणजे त्यांनी धर्म व्यवस्थेचं गुलामी जग बदला. ही धर्म व्यवस्था, हा धर्म व्यवस्थेच्या गुलामीचं जग बदला. ही धर्म नाकारला, ही धर्म व्यवस्था नाकारली, ही धर्म व्यवस्थेच्या गुलामीचं जग नाकारलं म्हणजेच धर्मांतरच की. धर्म नाकारलाच ना म्हणजेच बौद्ध धर्म कडे चला असा एक प्रकारचा संदेश आणि दिशा दर्शनच केलेला आहे. हे समजून घ्या. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले, मगरानी जणू माणिक गिळले, चोर झाले साव गेले सांगून मला भीमराव. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या चिखलात अडकलेला हा मातंगा समाजाचा नव्हे तर बहुजन समाजाचा ऐरावत बाहेर पडला पाहिजे. अंग झाडून निघ बाहेर, घे बिनीवरती घाव. अरे धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून अंग झाडून निघ आणि त्या धर्मावरती वार बिनीवरती घे वार, अशांना घावार असे अण्णाभाऊ साठे म्हटलेले आहेत ना. तसंच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून त्यांच्या पुतणी असणारी 14 वर्षाची मातंग समाजातील मुक्ता साळवे आणि आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू आमचा धर्म नाही, महारामांगाच्या दुःखाचं भाष्य करणारा शोध निबंध लिहिला. म्हणजे हिंदू आमचा धर्म नाही ही मुक्ता साळवे आणि क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या प्रेरणेतून सांगण्याचं धाडस आणि धर्मचिकित्सा केली ना. म्हणजेच लहुजी वस्ताद आणि हिंदू धर्म व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारली आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात परिवर्तनाच्या चळवळीचं रक्षण करण्याचं काम केलं. क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा अंतविधी हा हिंदू पद्धतीनं झाला नाही, हिंदू धर्म पद्धतीनं झाला नाही, सत्य शोधक पद्धतीनं झाला. सार्वजनिक सत्य धर्माचे ते कार्यकर्ते होते, हिंदू धर्माचे नव्हते. हे समजून घ्या. त्यांनी जरी धर्मांतर त्या काळाच्या परिस्थितीनुसार केलं नसलं तरी प्रस्थापित हिंदू धर्म व्यवस्था नाकारली हे तर मान्य करा. आणि म्हणून क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना हिंदुत्वाच्या कळपात नेणं ही त्यांच्या विचाराची विटंबना, अपमान आहे. ते थांबलं पाहिजे. खरं सांगू का, जे लहुजीवाले हे हिंदू धर्माचे गुलामच असू शकत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खरे वारस
आणि क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद यांचे खरे वारस आणि खरे लहुजीचे सैनिक हे हिंदू धर्माचे गुलाम कधीच असू शकत नाही.